नमस्कार मंडळी. आज ना चला करूया पावभाजी. रोज रोज ना भाजी काय करायची हेच बायकांना प्रश्न पडलेला असतो. एका म्हणून म्हटलं आज मी वाटाणे आणून ठेवले होते 1 किलो. आणखी फ्लावरचे 2 गड्डे आणले होते. ते सर्व मी सोलून ठेवले ते वाटाणे आणि फ्लावर पण चिरून ठेवलेलं होतं. तर म्हटलं आज पावभाजी करावी. 2-3 दिवस झालं पावभाजी करून म्हटलं आज करूया. पाव खात नाहीत ना, तर म्हटलं कधी तर आठवड्यातून एकदा खाल्लं तरी काय नाही, एवढं चालतं. नमस्कार. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. एकदम सोपे आणि झटपट तयार होणारे या रेसिपी असतात माझ्याकडे. आणखी मी जास्त लांबड लावत नाही आहे. जास्त मला मसाले आवडत नाही, मसाल्यांना पण आवडत नाही, तेलकट वगैरे काही आवडत नाही. तर आज पावभाजी केली ना, सर्व भाज्या मी वाफवून घेतलेले आहेत कुकरमध्ये. आणखी 2 कांदे मोठे कापले बारीक आणि आलं लसूण पेस्ट मिक्सरला. हे सर्व काही मॅश करायचं तेलामध्ये चांगलं. थोडंसं मीठ घातलेलं आहे फोडणीला, कांदा लवकर ब्राऊन हवा म्हणून. आणि 2 टमाटे बारीक चिरलेले. हे लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट आणि हळद मसाला फोडणीमध्ये घातलेले. चांगलं मॅश करून घ्यायचं. तर फोडणी करून घ्यायची. आणखी मग हे मी 2 बटाटे, अर्धा बीट मी वाफवून घेतलेलं आहे भाज्यांबरोबर. त्यासुद्धा आपल्याला मॅश करून भाजीमध्ये घालायचे. मी पावभाजी करताना असंच करते. मी कुकरला सगळं म्हणजे असं डब्यामध्ये लावते, डायरेक्ट कुकरला लावत नाही. आणि मला ही अशीच पद्धत म्हणजे पहिल्यापासून मी अशीच करत आलेली. या सगळ्या भाज्या आता मी पाणी काढून ठेवते, कारण पाणी गरम असतं ना, मग लवकर आपल्या हाताला भाजू शकतं. म्हणून मी पाणी त्यातलं काढून ठेवते आणि सगळ्या भाज्या मॅश करून घेते. आणि फोडणी तर मी करूनच ठेवली आहे. आणि थोडंसं पाणी घालून फोडणी शिजवून घ्यायची. तोपर्यंत कांदा वगैरे शिजतो. आणि मग हे मॅश केलेलं सर्व भाज्या घालायचे. आणखी आपल्याला बटाटे आणि हे बीट आहे ना, ते पण मी मॅश करून घेतलेलं आहे. बीट थोडंसं मी हे करून घेतलेलं आहे, थोडंसं कठीण असतं ना बीट, म्हणून मी ते बीट हे चाळणीवर असं हे करून घेतलेले, मी क्रश करून घेतलेले. हे मी घरचं ताजं लोणी घातलेलं आहे आणि पावभाजी मसाला घातलेला आहे. पण ते आपला मोबाईल आहे ना, हीट झाल्यामुळे चाललेला नाही आहे त्यावेळेस, ते शूट झालेलं नाही आहे. तर बघा भाजीचा कलर एकदम छान आलेला आहे. आणि तिखट मीठ तुमच्या आवडीनुसार घाला. पावभाजी मसाला घाला. आणखी हे पाव मी बटरवर फ्राय केलेले, गरम करून घेतलेले. तर खूप टेस्टी झाली पावभाजी, सर्वांना आवडली. मुलाचे मित्र पण आलेले, त्यांनी पण खाऊन घेतली, त्यांना पण खूप आवडली. कशी वाटली आजची रेसिपी? खरंच मला सपोर्ट करताय, बघताय माझे व्हिडिओ म्हणून धन्यवाद. परत भेटू अशाच